पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम्स न्यूज चॅनल। रेणापूर तालुक्यातील पानगाव येथील विठाई ट्रेडर्स या दुकानाला आग लागून या आगीत अंदाजे 50 ते 60 लाख रुपयांचे साहित्य जळून खाक झाले। सोमवारी रात्री 11:30च्या दरम्यान ही घटना घडली असून पेट्रोल डिझेलने दुकान पेटवल्याचा संशय असून याबाबत दुकान मालक शिरीष नवनाथ चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध रेणापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। रेणापूर तालुक्यातील पानगाव येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातील रेल्वे गेट दरम्यान पानगाव धर्मापुरी रस्त्यावर बिल्डिंग मटेरियलचे विठाई ट्रेडर्स नावाचे दुकान आहे। फिर्यादी चव्हाण हे नेहमीप्रमाणे 12 जानेवारी रोजी रात्री 8 वाजता दुकान बंद करून घरी गेले। रात्री 11:30च्या सुमारास अचानक दुकानाला आग लागल्याचा फोन आला। त्या क्षणी मालक दुकानात पोहोचले असता दुकानात मोठ्या प्रमाणात आग लागल्याचे दिसून आले। दुकान हे पत्र्याचे शेड असल्यामुळे संपूर्ण दुकानाला आगीचे लोळ दिसत होते। त्या क्षणी दुकान मालकाने रेणापूर नगरपंचायतीच्या अग्निशामक दलाला संपर्क केला असता गाडी चालक उपलब्ध नसल्याने रात्री 2 वाजता लातूर येथील अग्निशामक दलाच्या गाडीशी संपर्क साधून आग विझवण्याचा प्रयत्न केला। आग आटोक्यात येईपर्यंत दुकानातील सर्व साहित्य जळून खाक झाले। घटनास्थळी रेणापूर पोलीस स्टेशनचे पोलीस जमादार नामदेव सारोळे, संदीप चव्हाण, API पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला।